तारिणीसाठी दूध तापवलं ग. का? का काय ईशा, आपल्या घरासाठी एवढं तिने व्रत केलंय, आपण तिच्यासाठी एवढं नाही करू शकत? एवढंच आपल्याला पुण्य. आणि आता उद्यापन होईपर्यंत ती फलाहार करणार आहे आणि तिला फक्त दूध प्यायचंय. पण आता संध्याकाळनंतर ती फळं खाऊ शकत नाही, म्हणून ती दूध पिऊन झोपेल ना. मम्मा तू डॅडशी बोललीस का ग? नाही का? अगं तो कधीपासून कॉल करतोय तुला. मला वाटतं ना त्याचं काहीतरी खूप इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. हो का? हा. मग तुझ्या फोनवरनं लाव ना. नाही नाही, माझ्या फोनची बॅटरी लो आहे. मग तू त्याला कॉल करशील, मग तुमचं बोलणं अर्धवट होईल, मग परत तुमची भांडणं स्टार्ट होतील. हे मिसकम्युनिकेशन नको. हो, मी नंतर करते त्यांना फोन. नंतर काय करतेस मम्मा? तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा आणि डॅडला फोन कर. अगं हो, पण मला दूध न्यायचंय ना. नाही अगं, तो मीटिंग मध्ये बिझी झाला तर. अगं पण मला नाही, माझं डॅड सोबत तू लवकर आधी फोन कर. मूर्खस का ग जराशी? हळू बोल ना. काय करतेस? तारिणीसाठी हॉट मिल्क बनवते. पार्टी चेंज? अगं इतक्या लवकर ते पॉलिटिशियन पण पार्टी चेंज नाही करत आणि तू माझ्या गप 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 जरा गप. जायफळ पावडर. येस, आता ही जायफळ पावडर जाईल तारिणीच्या पोटात आणि मग ती उद्या 11 वाजेपर्यंत उठणारच नाही. म्हणजे तारिणी सकाळी उठू नये म्हणून हा प्लॅन आहे. राईट. वाह, हे मानलं पाहिजे हं मला. तुला मी हा जम तुझ्या डोक्यात टाकला म्हणून तुला हा प्लॅन सुचलाय ना. शाबाश. चल आता इथून, मम्मा येईल नाही तर. चल कोणी नाही चल लवकर. तू जे मॅडमला युवराजच्या कॉलबद्दल का नाही सांगितलंस? तू बघितलंस ना की त्या तुझी किती काळजी करतात. तुझ्या आईची पण सतत आठवण काढतात त्या. तेच तर, त्यांचं हेच वागणं मला खूप रिस्की वाटतंय. त्या बाईच्या मनात काहीतरी वेगळ्याच गोष्टी चालू असतात. तुझं म्हणणं मला पटलंय केदार. ती बाई खरंच खूप अनप्रेडिक्टेबल आहे. मध्येच त्या इमोशनल होतात आणि मग त्याच्यानंतर कधी गुन्हेगारापर्यंत त्यांचा विषय येऊन थांबतो ना आपल्याला सुद्धा कळत नाही. जोपर्यंत त्या बाईच्या बोलण्यामागचा हेतू आपल्याला क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत त्यांना हे सगळं सांगणं मला खूप रिस्की वाटतंय. आणि हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीन क्लिष्ट होत चाललंय. म्हणजे गुलाब काय म्हणाला होता? ती जी कोणी व्यक्ती आहे ती आपल्या जवळच आहे. कौशिकीताई, बॉस, मला माहिती आहे ह्याच्यावर विश्वास बसणं खूप अवघड आहे. पण मी त्यांना आज सकाळी फोनवर बोलताना ऐकलंय केदार. आणि आपण कितीही नाकारायचं ठरवलं ना तरी ही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाहीये. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तुला काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. ताई दुसरं काहीतरी बोलत असेल ना फोनवर. तसं जर असेल ना तर खरंच खूप बरं होईल. तसंच असायला हवं. तरच आपलं नातं व्यवस्थित टिकून राहील आणि आपला जो त्यांच्यावर विश्वास आहे ना तो कधीच तुटणार नाही. पण ती व्यक्ती या घरातलीच आहे ही सुद्धा तितकीच खरी गोष्ट आहे. काय झाली का झोपायची तयारी? तयारीच करत होतो. आणि तू अशीच झोपणार आहेस? दूध पिऊन झोप. थँक्यू. थँक्यू तुला. मला का? सुमियाजीचा फोन आला होता. हा, त्या मालतीताई आणि माधवरावांशी बोलल्या आणि ते दोघं म्हणाले लवकरच बघण्याचा कार्यक्रमही करूया. काय? कोणाला बघण्याचा कार्यक्रम? काव्याला. काव्याला? तुला काय झालं शॉक बसायला? हो, असं नाही. काय करताय काकू? त्याची लाडकी मेहुणी आहे ना, आता तिचं लग्न म्हणजे तो एक्सायटेड तर होणारच. हो ना केदार? हो. देवकृपेने सगळं नीट घडलं ना तर सगळी धावपळ तुम्हाला करायची. हा, कराल ना? हो काकू. आणि आता तूही झोप शांतपणे. ब्रह्ममुहूर्तावर उठायचंय ना? हो तारिणी, खरंच थँक्यू. काकू, थँक्यू काय हो? काय मस्त आयडिया आहे ना आपली. आता काही ब्रह्ममुहूर्तावर उठत नसते. ऑफकोर्स. काय? माझं लग्न? मला नाही करायचं लग्न बिग्न. का नाही करायचं ग लग्न? त्या केदारचाच विचार चालू आहे का डोक्यात अजून? काय एवढं सोनं लागलंय त्याला काव्या? आई, काय आई? केदारपेक्षाही चांगला असू शकतो तो. नाही, माझ्या केदूपेक्षा कोणीच चांगलं नसू शकतं. त्या केदारची कौतुकं मला सांगू नकोस हा. त्याचा विचार डोक्यातून काढून टाक. हा मूर्खपणा बंद कर. शेवटचं सांगतेय. आता रडवू नकोस तू मला.
मला. मग तू एवढं खरं बोलायला भाग पाडू नकोस मला. अगं पण मला थोडा वेळ हवाय ना. तू किती वेळ काव्या, किती वेळ? या वेळापायी ना चांगलं स्थळ हातचं निघून जाईल. पण तूच म्हणतेस ना की नशिबात जो असेल तो मिळेल म्हणून. मग काय मग? त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. असं बसून राहून नाही चालत. अगं नशीब स्वतःहून दार ठोठावतोय तर दरवाजा बंद करून कसली बसतीयस? अगं पण मी त्याला ओळखत नाही, काही नाही. मी कसं करणार त्याच्यासोबत लग्न? अगं पण कोण लगेच लग्न करायला सांगताय तुला? आधी दरवाजा उघड तरी, बघ त्याला, भेट त्याला. हळूहळू होईल ना ओळख. आणि त्यातून नाहीच आवडला तर दरवाजा बंद करायची मुभा आहे तुझ्याकडे. मला नको आहे ती मुभा. आणि मला मुभा द्यायची ना तुला तर तू जा. प्लीज जा. अगं ऐक माझं. अगं जा ना. ऐक प्लीज. अगं तू शांत नाही ऐकायचं. तुला नाही ऐकायचंय. काय बोलला का? कोण? नाही, दुधाच्या ग्लासाकडे फक्त बघत बसलीस. म्हटलं तुमचं काही बोलणं चालू असेल. सॉरी हा डिस्टर्ब केला. बोला बोला बोला. थट्टा करतोस तू माझी, थट्टा करतोयस? मग असं ग्लासाकडे बघून ते संपणार आहे का? घे पिऊन टाक पटकन. नाही नाही, मला असं नुसतं दूध प्यायला अजिबात आवडत नाही. सुमी पण बळजबरी प्यायला लावायची. गुड आयडिया. आत्ता तिला फोन लावतो आणि बोलवतो तिला. थांब. का? थांब ना, थांब. मला जरा माझ्या मनाची तयारी तर करू देत. मनाची तयारी? बॉस दूधच प्यायचंय, मिशनला नाही जायचंय. हो, पण त्याचं काय झालंय, माझं जरा पोट जड झालंय रे. म्हणून मी म्हणते की हे बघ, उपवासामुळे आधीच तू काही फार खाल्लं नाहीयेस. दूध घे, तुला त्रास नाही होणार. पण उद्या खायचंच आहे ना. कारण देऊ नको प्लीज. हे घे दूध घे. नाही मला नकोय, खरंच नकोय. मी आता थांब. तुम्ही आजीला फोन करतो. ए, नाही नाही तू नाही, थांब. धमकी देतोयस मला? तुझ्या नाही. बॉसला? समजवतोय बायकोला. नाही ऐकलंस तर नवरा म्हणून मी फार वाईट आहे. काय करशील? मी काय? मी नाक पकडून ना पूर्ण ग्लास खाली करेन. अच्छा, हा. असं वागणार आहेस तू माझ्याशी आता? नाही, जे काय करेल ते खूप प्रेमाने करेल. मग एवढंच प्रेम आहे तर राहू देत ना. नको. नाही ऐकणार. थांब. अरे काय करतोयस? हे काय? हत्यार. कशाला? पटकन दूध पी. का? तर हे नाकाला लावून हे? मी अख्खं दूध खाली करतो. नाही नाही नाही. घे 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 अरे, घे. घे, नाव नको ना, घे, please, घे, 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 घे. घे. हा. तुला संपलं. थोडंसंच बाकी आहे, थोडंसं. व्हेरी गुड. वा. काही म्हणा बॉस, ही मिशीवाली बायको आवडली आहे मला. झालं झालं तुझ्या मनासारखं. झोप आता. गुड नाईट. गुड नाईट.